कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राधानगरी तालुक्यातील कौलव इथं 4 दिवसांपूर्वी अपघाताची दुर्दैवी घटना घडली होती। या अपघातात आई, मामा आणि मामे बहिणीचा मृत्यू झाला होता। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अथर्व गुरुनाथ कांबळे या 8 वर्षाच्या मुलावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र आज उपचारादरम्यान अथर्वचाही मृत्यू झाला। कांबळे कुटुंबियांवर यापूर्वीच आभाळ कोसळलंय। त्यातच अथर्वच्या मृत्यूमुळे हे कुटुंब पार कोलमडून गेलंय। सार्वजनिक गणेशोत्सव आणि शारदीय नवरात्रोत्सव पार पडल्यानंतर दरवर्षी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या वतीनं विविध संस्था संघटनांचा सत्कार केला जातो। यावर्षी मानव सेवा संस्था, यशोदर्शन फाउंडेशन, वाचनकट्टा, गोसेवा अशा विविध संस्था संघटनांचा सत्कार धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पवार यांनी सामाजिक जाणीव जपलेल्या संस्था आणि संघटनांची प्रशंसा करत अन्य संस्थांनी सुद्धा धार्मिक ऐक्य आणि भारतीय संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं। यावेळी विशाल क्षीरसागर, किरण पाटील, शरद वाळके, डीएस पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मंगळवेढा इथल्या वारी परिवार सायकल क्लब यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी मंगळवेढा ते पन्हाळगड या सायकल मोहिमेचं 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आलंय। या सायकलपटूंचं कोल्हापुरातील दसरा चौकात आगमन झालं। यावेळी शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे आणि अश्विन अजगेकर यांनी त्यांचं स्वागत केलं। अशा मोहिमांमधून समाज प्रबोधनाच्या कार्याबरोबरच इतिहास आणि निसर्ग संवर्धनाचं काम यशस्वी होतं असं शुभांगी गावडे यांनी नमूद केलं। वारी परिवार सायकल क्लबचे प्राध्यापक विनायक कलबुर्मे यांनी परिवाराच्या कामकाजाची माहिती दिली। यावेळी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, राहुल चौधरी, डॉक्टर धीरज शिंदे, संतोष परब, सुमित जामसांडेकर, नरेश पांचाळ, सुनील भोसले, प्रदीप पाटील, प्राध्यापक मधुकर पाटील उपस्थित होते। राज्यातील रेशन धान्य दुकानात फळे, भाजीपाला यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स फेडरेशन सहकार्य करेल अशी ग्वाही मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना भोसले यांनी दिली। बुधवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भोसले यांची रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे आणि शिष्टमंडळानं भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। रेशन धान्य दुकानदारांना अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदरात अर्थसहाय्य करण्याची ग्वाही भोसले यांनी दिली। यावेळी दिगंबर भोसले, अनिल कवाळे, विजय पोळ, संदीप जाधव, प्रकाश द्राक्ष, विजय जाधव, गजानन हवालदार उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकास माने आणि उत्तम वाघमोडे यांच्याकडून दरवर्षी वंचितांची दिवाळी साजरी केली जाते। यंदाच्या वर्षीही अंबप इथं गोरगरीब, गरजू, वंचित घटकांसाठी दीपावली फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। या माध्यमातून पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबियांना लाडू, चिवडा, चकली, करंजी, भाकरवडी, शंकरपाळी अशा फराळाचं वाटप करण्यात आलं। अंबप परिसरातील कष्टकरी आणि गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचं किट वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला। कोल्हापुरातील उत्रेश्वर पेठ इथं राहणारे रणवीर सावंत हे दरवर्षी दिवाळी सणामध्ये भटक्या कष्टकरी कुटुंबातील मुलांना नवे कपडे देतात। हा उपक्रम यंदाही त्यांनी राबवला। झोपडपट्टीत राहणाऱ्या तसंच छोट्या मोठ्या व्यवसायानिमित्त रस्त्याकडेला बस्तान मांडलेल्या अनेक कुटुंबांमधील छोट्या मुलांना दिवाळीचे नवनवीन कपडे प्रदान करून त्यांनी वंचितांच्या आणि उपेक्षितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। दरवर्षी स्वखर्चानं हजारो रुपयांचे कपडे देऊन कष्टकरी मुलांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या सावंत यांच्या उपक्रमाची प्रशंसा होतीये। राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं सर्वधर्मीय स्नेह मेळावा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार झाला। दीपावली निमित्त सर्व धर्मियांसाठी दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ विचारवंत सुरेश शिपूरकर, हसन देसाई, राधिका पाटील, स्नेहा पाटील यांचा तसंच हँडबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या पृथ्वीराज कोळेकरचा सत्कार करण्यात आला। फराळाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या एकतेचं दर्शन घडल्याचं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितलं। कार्यक्रमाला तहसीलदार स्वप्नील पवार, वसंतराव मुळीक, अशोक माळी, शंकरराव शिर्के, मेघा मुळीक, संयोगिता देसाई, गणी आजरेकर, जहागीर अत्तार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।
कसबा बावड्यातील लाईन बाजार इथल्या एसजे फाउंडेशननं शहरातील वारांगणांसोबत भाऊबीज सण साजरा केला। लाईन बाजार इथल्या पद्मा पथकाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी मनोगत व्यक्त केलं, तर फाउंडेशनचे अध्यक्ष सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली। यावेळी शहरातील 50हून अधिक वारांगणांना महिन्याचं धान्य आणि साडी ओवाळणी म्हणून देण्यात आली। यावेळी अजित शेख, मदन तोरसकर, राहुल भोसले, अर्जुन जाधव, गोपी शेख, शुभम जाधव, संग्राम जाधव, पिंटू दळवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते।